नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या श्रद्धा आणि भक्तीने भरलेल्या या पवित्र चॅनलमध्ये. मित्रांनो, अधिक मास, कमला एकादशी आणि बुधवार हे तिन्ही योग एकत्र आले की जीवनातील अडथळे दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे. विशेषतः विवाह अडथळे येत असतील, लग्न जमत नसेल, लग्न जमत नसेल, सतत नकार येत असतील किंवा घरात चिंता वाढली असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत 7 कापुराचा उपाय, जो श्रद्धेने आणि नियमाने 11 दिवस केला तर विवाह योग लवकर जुळण्यात मदत होते अशी लोकांची श्रद्धा आहे. हा उपाय करताना मनात श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक भावना ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मी या उपायातील सर्वात महत्त्वाचा नियम सांगणार आहे. मित्रांनो, अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात केलेले जप, दान, पूजा आणि उपाय अनेक पटीने फळ देतात असं मानलं जातं. अनेक लोक या काळात विष्णू सहस्रनाम, श्रीसूक्त, लक्ष्मीपूजन, तुळशी पूजा, एकादशी व्रत हे नियम करतात. असे म्हणतात, अधिक मासात केलेली प्रार्थना थेट भगवान विष्णूंनाच पोचते. ज्यांच्या विवाहात अडथळे आहेत, कुंडलीत दोष आहेत, सतत त्यांच्या होऊनही लग्न जमत नाही, सतत चर्चा होऊनही लग्न जमत नाही, अशासाठी हा काळ विशेष शुभ मानला जातो. कमला एकादशी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित या अत्यंत पवित्र एकादशीला मानले जाते. कमला म्हणजेच महालक्ष्मी. या दिवशी केलेली पूजा घरात सुख, समृद्धी आणि मंगल कार्याचे योग वाढवते असे मानले जाते. विवाह जमत नसतील, आर्थिक अडचणी असतील, गृहदोष असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, घरातील कलह हे कारण असू शकतात असे अनेक ज्योतिषी सांगतात. कमला एकादशीच्या दिवशी दीपदान, कापूर आरती आणि विष्णू मंत्र जप केल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी श्रद्धा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. बुधवार हा बुध ग्रहाचा दिवस आहे. बुधवार ग्रह संवाद, नातेसंवाद, बुद्धिमत्ता आणि विवाह चर्चेशी संबंधित मानला जातो. ज्याचे बोलणे पटत नाही, चर्चा अडकते, गैरसमज वाढतात, त्यांनी बुधवारी उपाय करणे शुभ मानले जाते. म्हणूनच अधिक मास, कमला एकादशी आणि बुधवार हा एक अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो. आता जाणून घेऊया उपाय कसा करायचा. आवश्यक सामग्री: 7 कापूर घ्यायचे आहे, 1 तुपाचा दिवा घ्यायचा आहे, पिवळे फुलं घ्यायचे आहे, तुळशीची पाने, भगवान विष्णू किंवा लक्ष्मी मातेचा फोटो, 1 पिवळा कपडा असं साहित्य आपल्या पूजेसाठी लागणार आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा रात्री पूजा वेळेत हा उपाय करावा. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. पूजेच्या ठिकाणी पिवळा कपडा अंथरावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवावा. तुपाचा दिवा लावावा. आता 7 कापूर हातात घ्यावेत आणि मनात आपल्या दिव्याची इच्छा बोलावी. 7 कापूर हातात घेऊन मनात तुम्हाला लग्नाची इच्छा बोलायची. उदाहरणार्थ, हे भगवान विष्णू, माझ्या विवाहातील अडथळे दूर करा. हे भगवान विष्णू, माझ्या विवाहातील अडथळे दूर करा. यानंतर एक कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर जळताना हा मंत्र म्हणायचा आहे: ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र तुम्हाला कापूर जळताना म्हणायचा आहे. हा मंत्र 108 वेळा म्हणणे अत्यंत शुभ मानला जातो. तसेच ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसदे प्रसद, ओम ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसदी प्रसद हा मंत्रही म्हणू शकता. लक्ष्मी मंत्र आहे. हा मंत्र जप करताना मन शांत ठेवावे. राग, नकारात्मकता, विचार आणि भीती मनातून दूर करावी. हा उपाय 11 दिवस करावा. या काळात खोटे बोलू नये, कोणाचाही अपमान करू नये. शक्य असल्यास सात्विक भोजन घ्यावे. दररोज विष्णू नाम जप करावा. दिवस पूर्ण झाल्यावर मंदिरात जाऊन पिवळा फुलं अर्पण करावे. तुळशीला अर्पण करा. गरिबांना गोड पदार्थ दान करा. असं केल्याने पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. अनेक भक्त सांगतात की श्रद्धेने हा उपाय केल्यावर विवाह चर्चा सुरू होते, योग्य स्थळ मिळते,
घरातील ताण तणाव कमी होतो, सकारात्मक बदल होतात. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणतेही उपाय श्रद्धा आणि संयम आणि सकारात्मक यानेच होतो. आपण सकारात्मकता ठेवली, श्रद्धा ठेवली आणि संयम ठेवली तरच आपला सोबत हे गोष्टी घडतात. मित्रांनो, अधिक मास, कमला एकादशी आणि बुधवार हा आहे शुभ योग. चुकूनही हा योग टाळू नका. श्रद्धेने केलेली प्रार्थना आणि सकारात्मक कृती जीवनातील नक्कीच चांगले बदल घडवून आणू शकतात. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.